तेजल, मालिका, प्रद्युम्न, दीपिका, अनोखा. Okay, everyone, please put your presentee. Prathamesh. Okay, let's start with your lesson number 11. That is the cell structure and the microorganism. So, do you know anything about cell? Yes, anyone knows anything about cell? What is cell? Just tell me what is cell. पेशी म्हणजे काय? पेशी म्हणतो आपण त्याला मराठीत. ओके, अनघा. The cell is the fundamental structural and functional unit of the living organism. Yes, and this is and the cell is the smallest unit of living organism, right? The most smallest unit of the living organism. So we have learned that cellular organization is the primary characteristic of living organism, and that the cell is the fundamental structural and functional unit of a living organism. ओके, पेशीमेय रचना. ओके, म्हणजे सेलचं जे स्ट्रक्चर आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, हे एक प्रायमरी कॅरेक्टर मानलं जातं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, बिकॉज नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव अ सेल्युलर ऑर्गनायझेशन. येस. Okay, now is it okay? My voice is okay for you now? सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे पेशीमेय रचना हे सजीवाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे, बिकॉज द नॉन लिव्हिंग थिंग डू नॉट हॅव सेल्युलर ऑर्गनायझेशन. येस. आणि पेशी सेल हा सजीवांचा एक फंडामेंटल अँड फंक्शनल म्हणजे रचनात्मक आणि कार्यात्मक असा एक घटक मानला जातो. हे तुम्ही ऑलरेडी लास्ट स्टँडर्ड्समध्ये शिकला आहात, राईट? सो कम्प्लीट दिस फ्लो चार्ट. डॅश डॅश देन वर्ड्स म्हणजे शब्द, शब्दांचं बनून वाक्य बनतं, वाक्यांचं बनून वॉट एव्हर इज देअर. देन चॅप्टर अँड देन बुक. काय येणार फर्स्ट ब्लॉकमध्ये? लेटर्स विल बी देअर, राईट? अक्षर येतील तिथे, अक्षरांचा शब्द बनतो, राईट? लेटर्सचा वर्ड बनतं. त्यानंतर आफ्टर सेंटेन्सेस, सेंटेन्सेस वाक्यांनंतर काय येणार पार्ट बनण्यासाठी? पॅरेग्राफ. येस. Okay, we see the structural organization of book in the above flowchart. आपण या जो तक्ता दाखवला त्यामध्ये काय होतं, पुस्तक तयार करण्यासाठी कशी रचना असेल ते आपण पाहिलं, बरोबर? सिमिलरली देर आर ऑर्गनायझेशनल लेवल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू. आणि हे जसं पुस्तक तयार झालं, छोट्या गोष्टीपासून एक मोठी गोष्ट तयार झाली, तसंच सजीवांमध्ये देखील अशा प्रकारचं एक ऑर्गनायझेशन असतं. These are cells, then tissues, tissue make organ, organ make organ system, and organ system make a organism. पहिल्यांदा काय असते? सेल म्हणजे पेशी. सेलच्या नंतरचं ऑर्गनायझेशन काय होतं, काय तयार होतं? टिश्यू म्हणजे उती. त्यानंतर टिश्यूंचं मिळून ऑर्गन म्हणजे इंद्रिय, अवयव. त्यानंतर ऑर्गन्स एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम बनते, इंद्रिय संस्था बनते. आणि त्यानंतर ऑर्गॅनिझम बनतो आणि त्या इंद्रिय संस्थेनंतर एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो. सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि सजीवांची सगळी रचना आणि कार्य ही सेल्सच्या लेवलवर म्हणजे पेशींच्या पातळीवरच होत असते. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ द सेल्स दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी आउट ऑल देअर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. आणि जे सजीव आहेत त्यांच्यात होणाऱ्या सगळ्या जीवनक्रिया, मग ते लाईफ प्रोसेसेस, रेस्पायरेशन असू द्या, डायजेशन असू द्या, एक्सक्रीशन असू द्या, वॉट एव्हर विल बी दॅट लाईफ प्रोसेसेस, या सगळ्या जीवनक्रिया घडून आणण्यासाठी सेल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पेशी खूप महत्त्वाच्या असतात. सी इथे आपल्याला दिलेला आहे एक फ्लो चार्ट. म्हणजे जसं आपण वरचा फ्लो चार्ट बघितला तसा इथे दाखवलेला आहे. सेल, सेलचं बनून टिश्यू, टिश्यू नंतर ऑर्गन, त्यानंतर ऑर्गन सिस्टीम आणि नंतर आपली बॉडी. ओके, पेशी, नंतर उती,
इंद्रिय, इंद्रिय संस्था आणि शरीर. येस, अंडरस्टूड? अंडरस्टूड टिल हियर? येस, ओके. आता या पेशी कशा अस्तित्वात आल्या, म्हणजे पेशी नक्की कोणी शोधून काढल्या बघा. In 1665, a scientist, Robert Hooke, observed a thin section of cork under a microscope. रॉबर्ट हुक याने काय केलं, 1665 मध्ये एक रबर कॉक घेऊन, म्हणजे रबरी बूच घेऊन, त्यात सॉरी, अ कॉर्क इज अ ट्री, ओके. झाडाचा त्याने पातळ काप घेतला, पातळ एक सेक्शन कापलं आणि मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं. ओके. इन दिस सेक्शन ही सॉ हेक्सागोनल कंपार्टमेंट लाईक दोज ऑफ द बी हाईव. मग मधमाशांच्या पोळ्यांमध्ये कसं हेक्सागोनल कंपार्टमेंट असतात, असं षटकोनी आकाराचे कंपार्टमेंट दिसतात ना, तशी रचना त्या रॉबर्ट हुकला या कॉर्क या झाडाच्या सालीमध्ये दिसली मायक्रोस्कोपच्या खाली. ही नेम दोज कंपार्टमेंट सेल, आणि त्याने त्या कप्प्यांना सेल म्हणजे पेशी असं नाव दिलं. द टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला विच मीन्स स्मॉल रूम. लॅटिन भाषेत सेला या गोष्टीवरूनच सेल ही या शब्दावरूनच सेल हा शब्द अस्तित्वात आला, आणि सेलाचा अर्थ होतो लहान किंवा छोटी खोली, रूम. In 1838, the two scientists M.J. Schleiden, M.J. Schleiden and Theodore Schwann formulated a theory about cellular structure, which stated all the living organisms are made up of cells, and the cell is the fundamental component of living organism. In 1885, Rudolf Virchow stated that all cells are formed from pre-existing cells. बघा, त्यानंतर M.J. श्लायडेन ह्याने आणि थिओडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी काय केलं, 1838 मध्ये पेशींच्या रचनेविषयी एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत कोणता होता, की सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा एक मूलभूत घटक आहे. त्यानंतर 1885 मध्ये रुडॉल्फ विर्शॉ याने काय केलं, सर्व पेशींचा जन्म हा त्याच्या अगोदर असलेल्या पेशींमधूनच होतो हे देखील स्पष्ट केलं. ओके, अंडरस्टूड टिल हियर? येस, हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? इथपर्यंत सगळ्यांना सगळं समजलंय? येस, ओके. मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल. आता या पेशींचं मोजमाप कसं करायचं आणि ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण कसं करायचं. You will see this type of compound microscope in your laboratory. Okay, mostly the college laboratory has this. School laboratory do not have the compound microscope. College laboratory like the microbiology lab has this type of microscope. Okay. In 1673, Anton van Leeuwenhoek assembled various lenses to construct a microscope. 1673 मध्ये काय झालं, अँटोन लेव्हनहॉक यांनी वेगवेगळे लेन्सेस घेतले, भिंग घेतले आणि ते एकत्र करून एक मायक्रोस्कोप बनवला, एक सूक्ष्मदर्शक बनवला. He was the first to observe live bacterial and protozoan cells under the microscope. मग त्याने हा मायक्रोस्कोप बनवला आणि जीवाणू आणि आदिजीव यांच्या जिवंत पेशींचा अभ्यास किंवा निरीक्षण त्यांनी स्वतः प्रथम या मायक्रोस्कोप मध्ये केलं. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साइज. पेशी एकदमच लहान असतात, व्हेरी मायन्यूट साइज. वी कॅनॉट सी सेल्स विथ नेकेड आईज. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी आपण कधीही पेशींना पाहू शकत नाही. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज फॉर मेजरिंग देअर साइज. आणि या पेशींना मोजण्यासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या युनिट्सचा, या एककांचा वापर करतात. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल्स. आणि ह्या पेशींचा अभ्यास करण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात. An object on a glass slide magnified many times by the lenses of this microscope.
यामध्ये काय केलं जातं, एक स्लाइड असते, काचेची पट्टी असते, त्याच्यावरील वस्तू या लेन्समुळे, भिंगामुळे कितीतरी पटीने आपल्याला मोठी दिसते. त्यामुळे आपण या वरचा जो आयपीस आहे, आयपीस किंवा ऑक्युलर, त्याच्यातनं पाहू शकतो. आणि हे सगळे ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस आहेत. इथे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस. आणि इथे हे खाली दिसतंय, तिथे ती स्लाइड ठेवली जाते स्टेजवर. आणि नंतर आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स ॲडजस्ट करून, या इल्युमिनेटरला ॲडजस्ट करून, ह्याच्यानी, या नॉबनी फिरवलं जातं. आपण पूर्ण हे भिंग आहे ते स्लाइडला टच करायचं आणि त्यानंतर स्लाइडवर जे काही आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. ओके, गॉट टिल हिअर? कंपाऊंड मायक्रोस्कोप बद्दल समजलंय. सेलला कसं मेजर करणार? मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. ओके, अंडरस्टूड? ओके. Now a activity is there. Let's try. Take a piece or segment of onion and carefully separate the thin skin from its concave surface with the help of forceps. कांदा घ्यायचा आहे आणि एकदम त्याचा पातळ असा पापुद्रा चिमट्याने वेगळा करायचा आहे. Place the membrane of a glass slide and put a drop of water on it. आणि नंतर काय करायचं आहे, पाण्याचा थेंब टाकायचा आहे आणि हा जो कांद्याचा पापुद्रा आपण काढलाय त्याला आपल्या ग्लास स्लाइडवर घ्यायचा आहे, काचेच्या पट्टीवर घ्यायचा आहे. टेक केअर दॅट द मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डेड व्हाईल प्लेसिंग ऑन द स्लाइड. काळजी काय घ्यायची आहे आपल्याला की हा जो कांद्याचा पापुद्रा काढलाय त्याला घडी पडणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. इट शुड नॉट फोल्ड. Put a drop of a dilute solution of iodine or eosine over it and observe under the 10x objective of the compound microscope. आता आयोडीन किंवा इओसिनचं डायल्यूट सोल्युशन घेऊन त्याचा एक थेंब या पापुद्रावर टाकायचा आहे आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या 10x या भिंगाखाली पाहायचं आहे. Don't forget to put a cover slip over the onion skin on the slide before placing it under the microscope. मायक्रोस्कोपच्या खाली जेव्हा आपण ही स्लाइड ठेवू, तो पापुद्रा असणारी, तर त्याच्यासाठी त्याच्या अगोदर त्याच्यावर कव्हर स्लिप म्हणजे एक छोटी स्क्वेअर आकाराची स्क्वेअर असतो, एक छोटा एकदम पातळ काच असते स्क्वेअर, तिला कव्हर स्लिप म्हणतात. ती स्लाइडवर ठेवायची आहे आणि तेव्हाच मायक्रोस्कोपमध्ये त्याचं निरीक्षण करायचं आहे. In the same way, observe the cells from various parts of plants like leaves, bark. आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या, वेगवेगळ्या लिव्हिंग थिंगच्या सेल्स कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली डाय वापरून पाहू शकता. हे इओसिन किंवा हे आयोडीन का वापरले माहिती? कारण ते डाय आहेत, त्याच्याने काय होतं, पिंक किंवा पर्पल कलर येतो सेलला आणि आपल्याला दिसायला खूप सोप्या जातात त्या. बघा, लाईक दिस. अशा प्रकारे आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसतं. जर पर्पल किंवा पिंक डाय आपण वापरली तर त्याच्याने आपल्याला लगेच त्या सेल्स काय करतात, हा कलर लगेच ॲब्झॉर्ब करून घेतात आणि त्यामुळे आपल्याला मायक्रोस्कोपमधनं दिसणं खूप सोपं जातं. ओके, अंडरस्टूड? दिस यू कॅन डू ओनली इन युअर लॅबोरेटरी. ओके, अंडरस्टूड द ॲक्टिव्हिटी? ओके. Now next is cell size, पेशींचा आकार. There is great variation in the shapes of cell. Their shapes are mainly related to their function. Observe the cells of different shapes shown below. जशा सजीव वेगवेगळे असतात तसे त्याच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन पाहायला मिळतं. त्यांच्या आकारात सुद्धा विविधता पाहायला मिळते. शेप्स हे मेनली त्याच्या फंक्शनशी रिलेटेड असतात, म्हणजे कोणत्या पेशीचा आकार कसा असेल हे त्या पेशीला करायला लागणाऱ्या कार्याशी निगडीत असतं. ओके, मग इथे काही शेप्स दाखवले आहेत, सेल्स दाखवले आहेत. अमिबा आहे, स्पायरोगायरा, फॅट सेल म्हणजे मेद पेशी, रेड ब्लड सेल आपल्या रक्तात असणाऱ्या तांबड्या रक्तपेशी, सरफेस सेल आहेत ग्रीन कलरच्या ज्या पृष्ठभागावर असणाऱ्या पेशी आहेत,
मसल सेल्स म्हणजे स्नायूपेशी, an egg cell अंडपेशी, a bone cell अस्थिपेशी, a sperm शुक्रपेशी and a nerve cell that is neuron म्हणजे चेतापेशी म्हणतात त्याला. ओके. Cells are of many different shapes. Example circular, rod shape, columnar, spiral, oval, rectangular, etc. वेगवेगळ्या आकाराचे पेशी असतात. गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, अंडाकृती, आयताकार, वेगवेगळे आकार असतात. Each cell contain various components for carrying out the life processes of the living organism. आणि हे प्रत्येक सेल काय करतात, सजीवांच्या जीवनक्रिया घडवून आणतात आणि त्याच्यासाठी लागणारे व्हेरियस कंपोनंट हे सेलमध्येच प्रेझेंट असतात. म्हणजे ज्याच्यासाठी जे विविध घटक लागतात ते ऑलरेडी पेशीतच असतात. These components are called organelles आणि पेशींच्या या घटकांना आपण पेशी अंगके किंवा organelles म्हणायचं आहे. These organelles are studied in detail with the help of electron microscope which can magnify images up to 2 into 10⁹ म्हणजे 2 billion times their actual size. बघा, पेशीमध्ये जी अंगके असतात, जी ऑर्गॅनल्स असतात, त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच वापरावा लागतो. कारण त्याच्या साहाय्याने एकदम एकदम लहान जो घटक आहे त्याची जी प्रतिमा आहे ती 2 अब्ज पटीपर्यंत मोठी करून आपल्याला अभ्यासता येते. यू कॅन इमॅजिन द साईज. ओके. सेलच एवढा छोटा युनिट आहे. सेलमध्ये असणारे ऑर्गॅनल्स आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल लागणार ना, म्हणून इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा उपयोग केला जातो. ओके. ओके. इज इट लो नाव ऑल्सो? Okay, now is it audible? Am I audible? Is it clear now? And okay now? Yes, okay. See, there are two main types of cell, animal cell and plant cell. पेशींचे दोन प्रकार आहेत, वनस्पती आणि प्राणी पेशी. These cells consist of various types of membrane bound cell organelles. यामध्ये पेशी पटलाच्या साहाय्याने बनलेल्या वेगवेगळ्या अंग असतात आणि त्यांच्या अंतर्भावाने या पेशी तयार झालेल्या असतात. Plant cells have a definite shape due to the presence of the cell wall around them. या प्लांट सेल काय असतात? ही आहे प्लांट सेल. ओके, फर्स्ट आहे प्लांट सेल. हिला काय असतो? एक विशिष्ट आकार असतो. का? कारण त्यांना सेल वॉल असते, बाजूला एक भिंत असते. पेशी भित्ती का म्हणतात तिला. ओके, म्हणून तिला एक स्पेसिफिक आकार असतो. Besides, unlike animal cell, plant cells contain single large vacuole. All these cells are known as eukaryotic cell. आता वनस्पतींच्या पेशींमध्ये म्हणजे प्लांट सेल मध्ये एक मोठी रिक्तिका असते, एक मोठा व्हॅक्युअल असते. यू कॅन सी. Okay, you can see here is also vacuole but it is small in size. Plant cell, animal cell मध्ये, but plant cells is having a vacuole which is larger in size. Okay, आणि या सगळ्यांना काय म्हणतात? eukaryotic cell. Okay, eukaryotic cell. So you have to draw the diagram of plant cell and animal cells. Okay, for it is very important in the according to the exam point of view. So for the homework you are going to draw this. Okay, yes. Okay. Now
ऑर्गॅनल्स, काही सेल ऑर्गॅनल्स बद्दल आपल्याला सांगितलं गेलं आहे. what you can see, cell wall is there. Cell wall is there in the animal cell. बघा ॲनिमल सेलला सेल वॉल आहे का? प्राणी पेशीला पेशी भित्तिका आहे का सांगा? No. Then a cell membrane is there. Free ribosomes are there. Lysosomes are present in animal cell only. Golgi bodies are there in both the cells. Nucleus is there, the important one. Endoplasmic reticulum is also there. Vacuoles are there, and mitochondrion is also there in the both of the cells. But cytoplasm, as we all know, only present in plants, so it is present in the plant cells. Cytoplasm and chloroplast are present in the plant cell only, and lysosomes are present in the animal cell only. Okay, understood? Difference बघितलाय तुम्ही? Have you seen the difference in both of them? Okay. So the cell has four main parts. The cell wall म्हणजेच पेशींना चार महत्वाचे भाग आहेत. सेल वॉल पेशी भित्तिका, सेल मेम्ब्रेन पेशी पटल, सायटोप्लाझम पेशी द्रव्य अँड सेल ऑर्गॅनल्स म्हणजे पेशी अंगिके. बघूया. फर्स्ट आहे सेल वॉल. The cell wall is the outermost covering of a cell. It is present only in the plant cell. पेशी भित्तिका हे पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण आहे आणि या फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळतात. यू कॅन सी ओव्हर हिअर, दिस इज अ सेल वॉल. ओके. नाउ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन पेशी पटल. The plasma membrane, also called as the cell membrane, is a kind of thin covering. एक पातळ आवरण असतं, त्याला पेशीपटल असं म्हणतात. इट्स एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. ते खूप नाजूक असतं आणि लवचिक सुद्धा असतं. इट इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ ॲनिमल सेल. आणि हे प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲनिमल सेलचं आउटर मोस्ट कवरिंग असतं. यू कॅन सी ओव्हर हिअर. ओके, दॅट इज अ सेल मेम्ब्रेन. येस. Cytoplasm पेशी द्रव्य. The liquid part in the cell present around nucleus is called cytoplasm. This part, all that is present in the cell, the छोटे छोटे dots आहेत त्याला cytoplasm म्हणायचं आहे. Yes, it occupies the space between the plasma membrane and nucleus. जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, पेशीपटल आहे आणि न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आहे, यांच्या दरम्यान असणारी जागा ही पेशीद्रव्याने घेतलेली असते, सायटोप्लाझमने घेतलेली असते. सेल ऑर्गॅनल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. आणि पेशीची वेगवेगळी जी अंगके आहेत, ऑर्गॅनल्स आहेत, ते पूर्ण या सायटोप्लाझम मध्ये विखुरलेली असतात. देन सेल ऑर्गॅनल्स. These mainly include the nucleus, endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids. Plant cells contain chloroplast. बघा, पेशी अंगक वेगवेगळी असतात. केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गोल्जी पिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके आणि वनस्पतीमध्ये एक स्पेशल ऑर्गॅनल असतं जे प्राणी पेशींमध्ये नसतं. ते आहे क्लोरोप्लास्ट, ज्याला आपण हरित लवक असं म्हणतो. अंडरस्टूड? येस. अंडरस्टूड ऑल द पार्ट्स ऑफ अ सेल? येस. Okay. Okay. Now tell me which are the common component of plant and animal cell and which are the different one. वनस्पती आणि प्राणी या दोन्ही पेशींमध्ये सारखे असणारे आणि वेगवेगळे असणारे घटक कोणते? सांगा. कॉमन कोणते कंपोनेंट्स आहेत आणि डिफरंट कोणते आहेत? येस प्रथमेश. Hello, ma'am. Yes. The common cell is free ribosomes, cell membrane,
Golgi body, nucleus, endoplasmic reticulum, endoplasmic reticulum, vacuolus, mitochondrion, Mitochondrion. Mitochondrion. mitochondrion, and the different one is lysosomes. This is present in animal cell wall. This is present in plant cell. Chloroplast. This is present in plant cell, and cytoplasma. This is also present in plant cell. No, cytoplasm is present in the animal cell also. ओके, जे छोटं छोटं डॉट्स आहेत त्याला सायटोप्लाझम म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ते Okay, एक ma'am. प्रकारचं लिक्विड आहे. ओके, देअर इज अ Okay, ma'am. लिक्विड इन बोथ द सेल. ओके, गुड, व्हेरी गुड. सो नेक्स्ट पार्ट लेट्स सी. The nucleus is the most important organelle of the cell. सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गेनल कोणता आहे? न्यूक्लियस, केंद्रक. देअर इज अ पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इट. आणि त्याच्या भोवती अशी पोरस म्हणजे छिद्र असलेली एक मेम्ब्रेन असते, एक पटल असतं. द न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल फंक्शन्स ऑफ द सेल. पेशीची सर्व कार्य केंद्रकाद्वारेच होतात. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गॅनल. कुठे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम? बघा, this one. Okay, it's a sprawling net like ऑर्गॅनल, म्हणजे एक विस्तृत असताना जाळीदार अशा प्रकारचं नेट लाईक ऑर्गॅनल आहे, अंगक आहे. नेक्स्ट, its function is to take necessary changes in the protein produced by ribosome and send them to the Golgi bodies. मग काय काम असतं या हे जे what we were, yes, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आंतरद्रव्य जालिका. काय काम आहे याचं? रायबोझोमने तयार केलेली जी प्रोटीन्स आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस करणे आणि गॉल्जी बॉडीकडे म्हणजे गॉल्जी पिंडाकडे त्याला पाठवणे. ओके, their function is to proper distribution of protein. Okay, Golgi bodies are made up of several flat sacs. बघा Golgi bodies कुठे आहेत? This one. ओके, दिस वन. Golgi bodies म्हणजे Golgi पिंड. हे काय करतात? चपट्या पिशव्यांसारखे असतात आणि जे प्रोटीन आहे ते सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करणे, वितरित करण्याचं काम या Golgi bodies करत असतात. Then comes mitochondria. Mitochondria and plastids are organelle with double outer covering. बघा, हा आहे mitochondria and where is plastid? Okay, not mentioned over here. Okay, so mitochondria has a double covering. You can see. Okay, you can see mitochondria is having a double covering. मायटोकॉन्ड्रियाला तंतुकणिके असं म्हटलं जातं, तंतुकणिका. Then as mitochondria produce energy, they are called as the powerhouse of the cell. बघा, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटलं जातं. म्हणजे हे जे तंतुकणिका आहे ते ऊर्जा तयार करतात, एनर्जी प्रोड्यूस करतात, म्हणून त्यांना पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणून ओळखलं जातं. द क्लोरोप्लास्ट इन द प्लांट सेल कॅरी आउट द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. आपल्याला माहिती आहे प्लांट सेल मध्ये असणारं क्लोरोप्लास्ट म्हणजे वनस्पती पेशींमध्ये असणारं हरित लवक हे कसलं काम करतं? फोटोसिंथेसिसचं, प्रकाश संश्लेषणाचं. वॅक्युअल्स हेल्प्स टू थ्रो आउट वेस्ट प्रोडक्ट आउट ऑफ दिस सेल. रिक्तिका म्हणजे वॅक्युअल काय करतात? जे वेस्ट प्रोडक्ट आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, त्यांना पेशीच्या बाहेर टाकण्याचं काम करतात. दीज आर द वॅक्युअल्स. Vacuoles in animal cell are small, whereas there is only one large vacuole in a plant cell. या ॲनिमल सेलमध्ये एकापेक्षा जास्त वॅक्युअल असतात आणि ते थोडे लहान असतात. पण प्लांट सेलमध्ये, वनस्पतीमध्ये एकच वॅक्युअल असतं, एकच रिक्तिका असते आणि ती खूप मोठी असते. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Everything about cell has been done. Have you understood everything about cell?
त्यानंतरचा पार्ट मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, सूक्ष्मजीव आहे. समजलंय का सगळं सेल बद्दल? ओके. Okay. So tell me, what is the difference between plant cell and animal cell? वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये काय फरक आहे, मला सांगा. येस प्रद्युम्न. Hello, ma'am. येस. Plant cell contains chloroplast, cytoplasm, cell wall, ribosomes, cell membrane, Golgi body, No, 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 nucleus, no, not like that, endoplasmic not like that, reticulum, not reticulum, like and that. mitochondria. Wait, Pradyumna, can you hear me? Not like that. तुम्हाला 3-4 मार्कासाठी जर फरक आला तर तुम्ही एक एक पॉइंट कसं एक्सप्लेन करणार ते सांगायचं आहे. येस दीपिका. Hello, ma'am. येस. Hello. Plant cell have cell wall, while animal cell do not have cell wall. Plant cell have chloroplasts and animal cell have lysosomes. The mitochondria of plant cell is only one and a big one, but the mitochondria of animal cell are No, mitochondria, there is no difference in the, you cannot differentiate between the mitochondria. You have to differentiate between that vacuole. तो डिफरन्स वॅक्युअल साठी आहे, रिक्तिकेसाठी. प्लांट सेल मध्ये एक मोठा वॅक्युअल असतं आणि ॲनिमल सेल मध्ये दे आर मोर दॅन वन. येस. एनीवन एल्स? Yes, Pradyumna, want to try it again? Yes, ma'am. Yes. Plant cell contains cell wall, but animal cell doesn't contain cell wall. Plant cell contain chloroplast, but animal cell doesn't contain chloroplast. Animal cell contains lysosome, but plant cell did not contain lysosomes. Plant cells have a big vacuole, but animal cell have very small vacuole. Okay, fine. Next question is, what are the different organelles that are present in cell? पेशीमध्ये असणारी वेगवेगळी अंगके कोणती? Yes, Deepika. Cell wall, chloroplast, cytoplasm, free ribosomes, lysosomes, cell membrane, Golgi body, nucleus, endoplasmic reticulum, vacuoles, mitochondria. Okay. Next is, what do you mean by cell? पेशी म्हणजे काय? ते सांगा. The cell is the fundamental structural and functional unit of the living organism. Yes. Anyone else? Anyone else? Same question. Yes, Aditi, you have written what? What happened? If you do not understand the question, yes. So you should ask that what's the question, or will you please repeat the question? Do not write that like that what in the chat box, okay? Next time do remember. Your question was, what do you mean by cell?
Now okay, who discovered the cell and how? Who discovered the cell? पेशींचा शोध कोणी लावला आणि कसा? Yes, Deepika. Scientist Robert Hooke observed a thin section of cork under a microscope. In this section, he saw hexagonal compartments like those of beehive. He named those compartments cells. Yes. How we can use a compound microscope for observation of cell? आपण संयुक्त दर्शकाचा वापर करून सेल कसं ऑब्झर्व करू शकतो, पेशीचं निरीक्षण कसं करू शकतो? व्हॉट इज द प्रोसिजर फॉर दॅट? अँड व्हॉट आर द युनिट्स दॅट आर यूज टू मेजर द सेल? कोणते एकके वापरून पेशी मोजल्या जातात? Yes. Yes, Deepika. Cells are measured in centimeter, millimeters, micrometers, and nanometers. No, they are measured in micrometer and nanometer only. Okay. सेंटीमीटर असतं तर आपल्याला दिसलं असतं आपल्या नेकेड आईजनी. येस. नेक्स्ट. Which are the different types of cells? Which are the different types of cells? पेशींचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? विविध पेशींची नावे. येस प्रथमेश. Yes, Prathamesh. There are two types of cell, animal cell and plant cell. No, I am asking what are the different types, size. I am asking not the types, shapes of the cell. Yes, Pradyumna. Yes, Pradyumna. Ma'am. Circular, rod-shaped, columnar, spiral, oval, rectangular, etc. Okay. Electron microscope. How many types? How many times an electron microscope can magnify a cell or an image? Yes. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किती पटीपर्यंत एखादी इमेज मॅग्निफाय करू शकतो? हाऊ मेनी टाइम्स? येस प्रथमेश. 10x. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कंपाउंड वन. येस दीपिका. 2 billions. 2 billions. Yes. Okay. Explain these 4 main parts of cell. Cell wall, cell membrane, cytoplasm and cell organelle. Yes, Aditi. The cell has 4 main parts: the cell wall, cell membrane, cytoplasm and cell
organelles cell wall. The cell wall is the outermost covering of a cell. It is present only in plant cell. Plasma membrane. The plasma membrane. The plasma membrane, also called the cell membrane, is a kind of thin covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cells. Cytoplasms, the liquid part in the cell present around the nucleus, is called cytoplasm. Cytoplasms. It occupies the space between the plasma membrane and nucleus. Cells organelles are scattered in the cytoplasm. Cells organelles. This mainly include the nucleus, endoplasmic reticulums, Golgi bodies, isosomes, mitochondria, follicles, plasticytes, etc. Plant cells contain chloroplasts. Yes. You're not feeling well, Aditi? Yes? You sound like that you are not feeling well. Okay, your next question is, what is the function of endoplasmic reticulum? आंतरद्रव्य जालिका या पेशी अंगकाचं काय कार्य आहे? What is the function of the endoplasmic reticulum? Yes, can you hear me? Yes, Deepika. The endoplasmic reticulum is a sprawling net-like organelle. Its function is to make necessary changes in the proteins produced by ribosome and send them to the Golgi body. Yes. Why the mitochondria is called as the powerhouse of cell? तंतुकणिका यांना पेशीचं ऊर्जा केंद्र का म्हटलं जातं? Why the mitochondria are called a powerhouse of the cell? Yes? Yes, Deepika? As mitochondria produce energy, they are called the powerhouses. Yes. Now, what is the function of vacuoles in both the cells? दोन्ही पेशींमध्ये रिक्तिकेचं कार्य काय असतं? वनस्पती आणि प्राणी दोन्ही पेशींमध्ये व्हॅक्युअल्स रिक्तिका काय काम करतात? व्हॉट इज द फंक्शन ऑफ व्हॅक्युअल्स इन बोथ द सेल्स? येस प्रथमेश. Hello, ma'am. Yes. Vacuoles helps to throw out waste product of the cell. Yes, good. Okay, so this was all about cell, and the next part is related to the microorganism, where we can find them, then observation and measurement, growth, how, what temperature, what condition is favorable, fermentation, and what are the harmful organism causing the food poisoning, what are the pathogens, okay, that we are going to study in the next lecture. Okay, so anyone has any doubt can ask me now. If you have any doubts till here, I think you have clear all the concepts because you have answered very well. Every question has been answered very good. Okay, so everyone please confirm. Only Deepika has written. If anyone still has any doubt, you can ask me. Shardul, Prathamesh, Aditi, Anagha, you have any doubt? Okay, if no doubts are there, you can leave, have dinner and go to sleep. Bye bye. Good night. Bye, ma'am. Good night. Thank Good you. night. Bye. Welcome.